नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण चतुर्थ अंश अध्याय 24. काल आपण पाहिलं की कशा प्रकारे पृथ्वीमंडलामध्ये सगळीकडे दोष पसरतील आणि वर्णांमध्ये जो बलवान असेल तोच राजा होईल. अशा प्रकारे काय होईल की अतिलोलुप राजांनी करभार खूप दिला जाईल त्यांच्याकडून आणि तो सहन होणार नाही प्रजेला. त्यामुळे प्रजा काय करेल की पर्वत आणि गुहांच्या मध्ये आश्रय घेईल आणि मध मिळतील त्या भाज्या, मुळं, फळं, पानं, फुलं असं काहीतरी खातील आणि आपले दिवस घालवतील. झाडांचे पानं आणि वल्कलं याची वस्त्र बनवून ते घालतील. त्यांना खूप मुलं होतील आणि सगळ्यांना थंडी, वारा, घाम, पाऊस ह्याचा अतिशय त्रास होईल. कोणीसुद्धा 23 वर्षापर्यंतसुद्धा जिवंत राहणार नाही. अशा प्रकारे कलियुगामध्ये हा संपूर्ण जनसमुदाय निरंतर क्षीण होत जाईल. मग काय होईल की श्रौत आणि स्मार्त धर्माचा खूप ऱ्हास होईल आणि कलियुग संपत आलं की संभल ग्रामनिवासी जो ब्राह्मण श्रेष्ठ, त्याचं नाव विष्णुयश असेल म्हणजे, तर त्याच्या घरी संपूर्ण संसार ज्याने रचलेला आहे, चराचराचे गुरु जे आहेत, आदी मध्य अंत शून्य जे आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत, आत्मस्वरूप आहेत, असे भगवान वासुदेव आपल्या अंशाने अष्टैश्वर्ययुक्त कल्की रूपामध्ये या जगामध्ये अवतार घेतील पृथ्वीवर आणि असीम शक्ती आणि महात्म्य असे ते असतील. आणि मग म्लेच्छ, दस्यू, दुष्टाचारी, नंतर दुष्ट माणसं जे लोकांच्या मनावरती विचित्र प्रभाव टाकतात, असे संपूर्ण प्रजेला आपल्या आपल्या धर्मामध्ये ते नियुक्त करतील. त्याच्यानंतर कलियुग समाप्त होईल आणि रात्रीच्या शेवटी जागे झालेले जे समान तत्कालीन लोक आहेत त्यांची बुद्धी स्वच्छ स्फटिक मण्यासारखी एकदम निर्मळ अशी होऊन जाईल. ते जे बीजभूत असे समस्त जे मनुष्य आहेत त्यांची अशी अवस्था झाल्यानंतर मग त्यावेळेला संतान उत्पत्ती होईल आणि ते संतान, ती मुलं सत्ययुगामधल्या धर्माचं अनुसरण करायला लागतील. या विषयामध्ये असं सांगितलं जातं की ज्यावेळी चंद्र, सूर्य आणि गुरु पुष्य नक्षत्रामध्ये एकाच राशीला एकाच समयी येतील त्यावेळेला सत्ययुगाचा आरंभ होईल. जरी प्रति 12 वर्षांनी जेव्हा गुरु कर्क राशीला येतो तेव्हा अमावस्या तिथीला पुष्य नक्षत्रावर ह्या तिन्ही ग्रहांचा योग होतो. पण इथं समेशती असं भविष्यकालीन पद आहे, त्यामुळे सत्ययुगाचा आरंभ त्यावेळेला होईल. म्हणून या ठिकाणी असं म्हणण्यामध्ये काही दोष नाही. हे मुनिश्रेष्ठ मैत्रेया, मी तुला समस्त वंशांचं भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, त्याच्या वेळेला जे जे राजे झाले किंवा होऊन जाणार आहेत त्यांचं मी वर्णन करून सांगितलं. परीक्षिताच्या जन्मापासून म्हणजे ते नंदाचा अभिषेक होईपर्यंत 1500 वर्षात इतका काळ जाईल. म्हणजे एवढा काळ ते एवढं होईल, म्हणजे त्या काळामध्ये इतक्या गोष्टी होतील. सप्तर्षींच्या मध्ये जे पुलस्त्य आणि क्रतू, ते जी 2 नक्षत्र आकाशामध्ये पहिल्यांदा दिसतात, त्यांच्यामध्ये रात्रीच्या वेळेला दक्षिणोत्तर रेषेवर समदेशामध्ये असलेले अश्विनी वगैरे नक्षत्र आहेत. त्यांच्यामधला प्रत्येक नक्षत्रावर सप्तर्षीगण एक म्हणजे 100 वर्ष राहतात. हे द्विजोत्तम, परीक्षिताच्या वेळेला ते सप्तर्षीगण मघा नक्षत्रामध्ये होते. त्यावेळेला 1200 वर्ष प्रमाण असणारा कलियुग सुरुवात झाली, म्हणजे कलियुगाची सुरुवात झाली.
हे द्विज, ज्या वेळेला भगवान विष्णूचा अंशावतार भगवान वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण निजधामाला गेले, त्यावेळेला पृथ्वीवर कलियुगाचा आरंभ झाला. जेव्हा जोपर्यंत भगवान आपल्या चरणकमलांनी या पृथ्वीला स्पर्श करत असतात, तोपर्यंत पृथ्वीवर काहीही संसर्ग करण्याची कलियुगाची हिंमत नव्हती. सनातन पुरुष भगवान विष्णूचा अंशावतार श्रीकृष्ण स्वर्गलोकाला गेल्यानंतर आपल्या भावांच्या सहित धर्मपुत्र महाराज युधिष्ठिरसुद्धा सगळ्यांना घेऊन आपल्या राज्याला सोडून गेला. कृष्ण अंतर्धान झाल्यानंतर विपरीत लक्षणं पाहून पांडवांनी परीक्षिताला राज्यावरती बसवलं, त्याला अभिषेक केला, राज्याभिषेक. ज्या वेळेला हे सप्तर्षिगण पूर्वाषाढा नक्षत्रावर जातील, त्यावेळेला राजा नंदाच्या वेळेला कलियुगाचा प्रभाव जास्त वाढेल. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेले, त्या दिवशी कलियुग उपस्थित झालं. आणि आता मी तुला कलियुगाची वर्ष संख्या हे सगळं सांगतो, तू ऐक. हे द्विज, मानवी वर्षगणनेच्या प्रमाणे कलियुग 3,60,000 वर्षाचं असेल. त्याच्यानंतर 1200 दिव्य वर्षापर्यंत कृतयुग राहील. हे द्विजश्रेष्ठ, प्रत्येक युगामध्ये हजारो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र महात्मा गण होतील किंवा गेले आहेत. त्याच्यामधले अधिक संख्यामध्ये जे होते तर त्याच्यामध्ये किंवा समानता होईल. त्यावेळेला त्या कुलांची पुनरुक्ती होईल. म्हणून मी आता त्या सगळ्यांचं नाव घेत नाही, हे मी तुला आधी सगळे सांगितलेलं होतं. पूर्ववंशीय राजा देवापी तसेच इक्ष्वाकू कुल उत्पन्न पुरू हे दोघं अत्यंत योगबल संपन्न आहेत आणि कलाप गावामध्ये ते राहतात. सत्ययुगाचा आरंभ झाल्यावर ते पुन्हा वरत्या लोकांमध्ये येतील आणि क्षत्रिय कुळाचे प्रवर्तक होतील. ते आगामी मनुवंशाचे बीजरूप आहेत. सत्ययुग, त्रेता आणि द्वापार ह्या 3 युगांमध्ये अशा क्रमाने मनुपुत्र पृथ्वीचा उपभोग घेतात, म्हणजे राजे होतात. पुन्हा कलियुगामध्ये त्यांच्यातलाच कोणी आगामी मनुसंतानाच्या बीजरूपाने स्थित राहतो, जसं आजकाल देवापी आणि पुरू हे आहेत. अशा प्रकारे मी तुला संपूर्ण राजवंशाचं संक्षिप्तपणाने वर्णन केलं. त्याचं पूर्णतया वर्णन तर मी 100 वर्षापर्यंत सुद्धा करू शकत नाही. हे जे शरीर आहे, हे शरीर टाकून देणारं असं आहे. त्या शरीराच्या मोहात आंधळे झालेले असे आणखीनही अनेक भूपतिगण आहेत की ज्यांनी या पृथ्वीमंडलालाच आपलं मानलं होतं. ही पृथ्वी कोणत्याही प्रकारे अचल भावाने म्हणजे कायमस्वरूपी माझीच राहिली पाहिजे, माझ्या मुलांची किंवा माझ्याच वंशाची होईल, या चिंतेमध्ये व्याकुळ झालेले सगळे राजे होते. त्यांचं अंत झालेला आहे. या चिंतेमध्ये जे बुडून राहिलेले आहेत ते संपूर्ण राजांचे पूर्व किंवा पूर्वतरवर्ती जे राजे लोक होते ते निघून गेले आणि त्याच्यामध्ये मग्न राहून आगामी भूपतिगणसुद्धा मृत्युमुखामध्ये जातील. म्हणजे ही आमचीच कायमस्वरूपी संपत्ती आहे ना, आम्हीच राजे झाले पाहिजे असं वाटणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल हे सांगितलेलं आहे. अशा प्रकारे स्वतःला जिंकण्यासाठी राजे लोक अथक उद्योग करतात. हे पाहून वसुंधरा म्हणजे पृथ्वी शरदकालीन फुलांच्या रूपाने जणू काही हसत राहिली आहे. म्हणजे पृथ्वीची चेष्टेने हसते त्यांना. हे मैत्रेय, मी तुला आता पृथ्वीने जे काही श्लोक म्हणले आहेत ते श्लोक मी तुला सांगतो. पूर्वीच्या काळी ह्या श्लोकांना असित मुनींनी धर्मध्वजी राजा जनकाला हे श्लोक ऐकविले होते.
आज आपण इथे थांबू. आपण 127व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.